द युवा ग्रामीण पत्रकार संघ कोल्हापूर महाराष्ट्र राज्य हा 2024 महामेळावा, महामित्र मेळावा आणि पुरस्कार मेळावा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील SL शेळके न्यूज प्रणीत योगदान न्यूजचे संपादक माननीय श्री सागर शेळके सर यांच्या अध्यक्षतेखाली हा द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचं पुरस्कार सोहळा पार पडत आहे आणि विविध क्षेत्रातील आणि कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातील सुद्धा विविध पदाधिकारी आणि पत्रकार संघटनेतील पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा खूप चांगला मोठ्या प्रमाणात पहिलाच हा वितरण सोहळा पार पडत आहे आणि आपण कोल्हापूर जिल्ह्याचे द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आज आपण पहिलाच द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा सोहळा जो घेतलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या क्षेत्रातील लोक सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. काय या कार्यक्रमाचं नियोजन केलं हा एक आपण शानदार असा सोहळा पण जो आहे जो काही केलेला आहे पुरस्कार सोहळा हे विविध क्षेत्रातील लोक आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी असतील, पत्रकारिता मंत्री असतील, विविध क्षेत्रातले आपण लोक आपण निवडलेले आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आज कोल्हापूर एक शेवटच्या कालावधीमध्ये हा पण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा एक शानदार आणि एक अस्मरणीय असा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. काही सर्वांना समजून घ्यावं कुठल्या क्षेत्रातील आणि कुठल्या जिल्ह्यातील लोक आलेले आहेत. परळी वैजनाथ असेल किंवा नाशिक असेल, मुंबईवरून आलेले आहेत, पुण्यावरून आलेले आहेत, त्यांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या नाटक असेल खूप चांगल्या पद्धतीने सरांनी आपल्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि आपला कार्यक्रम सोहळा आता थोड्या वेळात पार पडणार आहे आणि अभिजित पाटील, कॅमेरामॅन अभिजित पाटील सह मी अग्नेल चव्हाण, योगदान न्यूज कोल्हापूर. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अग्नेल चव्हाण, योगदान न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळचे संचालक मान्य श्री प्रकाश पाटील सर यांचं एक आगमन झालेलं आहे आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचं पुरस्कार वितरण सोहळा पार पडतोय. याविषयी त्यांचं थोडक्यात प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सर, काय वाटतं, आपण पहिल्यांदाच आमच्या संघटनेमध्ये आलेला आहात? मला विशेष असा आनंद होतोय की समाजातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा मंडळींचा युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोल्हापूर यांच्या वतीनं सत्कार होतोय आणि या सत्कारामुळं त्यांचं जे त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांना चांगलं काम करण्यासाठी जी ऊर्जा मिळणार आहे ती माझ्या दृष्टिकोनातून मला स्वतःला सुद्धा त्या ऊर्जा मिळणार आहे ही महत्त्वाची. खूप धन्यवाद सर. आणि या ठिकाणी बरोबर खूप चांगला कार्यक्रम आपला पार पडणार आहे आणि गोकुळचे संचालक प्रकाश पाटील सर यांची सुद्धा आपल्या कार्यक्रमात उपस्थिती आहे. कॅमेरामॅन अभिजित पाटील सह योगदान न्यूज कोल्हापूर. सर, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी अग्नेल चव्हाण, योगदान न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अन्सार शेख सर यांचंही आगमन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाविषयी त्यांच्या प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेणार आहोत. सर, कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे लाडके सागर शेळके सर यांच्या अध्यक्षतेखाली तुम्हाला कार्यक्रम कसा वाटतो आणि तुम्ही समाजात काम करताना विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला वाटतं की सर, कुठून आलात आपण? मी आपल्या तालुक्यातून चोपडा ते छोटंसं गाव आहे. त्या गावातून मी आलो. माझं नाव हर्षित कुमार संजय कांबळे. तुम्ही कुठून आलात ताई? हातकणंगले तालुका फुलाची शिरोली साहित्य कोल्हापूर. ठीक आहे. चांगल्या ठिकाणाहून नाशिकहून सुद्धा या ठिकाणी आपले विविध पदाधिकारी आलेले आहेत. पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्या यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. कुठून आलात ताई आपण? धन्यवाद. थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊया.
काय वाटतं कार्यक्रमाविषयी? नव्वद जे पत्रकार म्हणून आणि नवीन युवकांना यामुळे कार्यक्रमामुळे प्रोत्साहन मिळेल. सगळ्यात मोठा धन्यवाद सगळ्यांचं. खरोखर उत्कृष्ट असा आपला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला पहिल्यांदाच हा द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचा कार्यक्रम पार पडतोय आणि थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अभिजित पाटीलसह मी अग्नेल चव्हाण, योगदान न्यूज कोल्हापूर.